शिवसेना रायगड जिल्हा प्रमुख श्री शिरीष घरतसाहेब यांच्या नेतृत्वाखाली पनवेल महानगरपालिकेवर आक्रमक पवित्रा घेत महापालिका अंतर्गत सर्व शहरातील व ग्रामीण भागातील खड्डेमुक्त रस्त्यासाठी व भ्रष्टाचारी कंत्राटदारांवर कारवाई करण्यासाठी धडक मोर्चा काढण्यात आला। यावेळी आयुक्त साहेबांची भेट घेण्यासाठी आलेल्या शिवसैनिकांना पालिकेच्या सुरक्षा रक्षकांकडून व पोलीस प्रशासनाकडून अडवण्याचा प्रयत्न करण्यात आला, परंतु शिवसैनिकांनी रौद्र रूप धारण करत शिवसेना स्टाईलने बॅरिगेड्स तोडत पालिकेत शिरकाव केला। महापालिकेचे आयुक्त श्री मंगेश चितळे यांच्या समवेत चर्चा करत त्यांना तातडीने या भ्रष्ट कंत्राटदारांवर कारवाई करण्याची मागणी केली व तसे निवेदनही दिले। यावेळी माननीय आयुक्तांनी सदर कामाची तातडीने तपासणी करून संबंधित अधिकाऱ्यांना कारवाई करण्याचे आदेश देत गणेश उत्सवापूर्वी सर्व रस्त्यांची दुरुस्ती करून सर्व कामे पूर्ण करण्याचे आदेश व आश्वासन दिले। यावेळी शिवसेना विधानसभा समन्वयक प्रदीप ठाकूर, महानगर समन्वयक दीपक घरत, महानगर प्रमुख अवचित राऊत, संघटक गुरुनाथ पाटील, तालुका प्रमुख संदीप तांडेल, उपमहानगर प्रमुख प्रकाश गायकवाड, युवासेना जिल्हा पराग मोहिते, शहर प्रमुख प्रवीण जाधव, सदानंद शिर्के, प्रदीप केणी, गुरु म्हात्रे, रामदास गोवारी, सूर्यकांत म्हसकर, यतीन देशमुख, अल्पसंख्याक जिल्हाध्यक्ष मुसाद्दीप मोडक, महिला आघाडीच्या सौ प्रेमा आपाच्या, सौ रुपाली कवळे, सौ अर्चना कुलकर्णी, सौ संपदा धोंगडे, सौ उज्ज्वला गावडे, सौ सानिका मोरे, सौ श्रद्धा कदम, सौ ज्योती मोहिते, सौ समीक्षा पांगम, युवासेना प्रभारी विधानसभा अधिकारी अजय पाटील, महानगर अधिकारी महेश भिसे, महानगर चिटणीस जीवन पाटील, पनवेल शहर अधिकारी निखिल भगत, नवीन पनवेल शहर अधिकारी जितेंद्र सिद्धू, खारघर शहर अधिकारी निखिल पानमंद, खांदा कॉलनी शहर अधिकारी आवेश उंबळे, पनवेल शहर चिटणीस साई सूरज पवार यांच्यासह शिवसेना, युवासेना, महिला आघाडी व शिवसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते। शिवसत्ता टाइम्स न्यूज ब्युरो पनवेल। दे धडक बेधडक वृत्त देणाऱ्या आपल्या शिवसत्ता टाइम्स न्यूज चॅनलला लाल बटन दाबून सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका।